नमस्कार, एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांची खैर नाही. पुणे युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस टंचाईचा फायदा घेत सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांविरोधात पुणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र डुडी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष दक्षता पथके तैनात करण्याचे आदेश दिले असून काळा बाजार करणाऱ्यांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून गॅस एजन्सीमधून सिलेंडरची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावर लगाम लावण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस दलाचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. ही पथके आता शहरातील आणि ग्रामीण भागातील गॅस गोदामे तसेच वितरण केंद्रावर अचानक छापे टाकून साठ्यांची पडताळणी करणार आहेत. केवळ दंड करून प्रशासन थांबणार नाही, तर ज्या गॅस एजन्सी वितरणात अनियमितता दाखवतील किंवा औद्योगिक वापरासाठी घरगुती सिलेंडर वळवतील त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. गॅसचा साठा, वितरणाची अधिकृत नोंद आणि ग्राहकांना प्रत्यक्षात मिळणारे सिलेंडर यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पारदर्शक वितरण व्यवस्था ही आमची प्राथमिकता आहे, असे स्पष्ट करत जिल्हा पुरवठा विभागाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. जर तुमच्याकडे गॅस सिलेंडरसाठी जादा पैशांची मागणी केली जात असेल किंवा काळा बाजाराची माहिती असेल तर त्वरित जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून संबंधित एजन्सीवर तात्काळ कारवाई केली जाईल. युद्धजन्य परिस्थितीचे भांडवल करून कोणीही सामान्यांची लूट करण्याचा प्रयत्न करू नये. आपत्तीचा फायदा घेणाऱ्या नफेखोरांविरुद्ध प्रशासन कठोर पावले उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही. ग्राहकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात. ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन होणार नाही या दृष्टीने सर्व संबंधित विभागाने कार्यवाही करावी. एबीएस न्यूज मराठी.